श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज गीतेमधलं एक चरण वाचण्यात आलं, ते तुम्हा सगळ्यांना शेअर करावंसं वाटलं म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. तर जास्त टाईम व्यर्थ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर अर्जुनाचा श्रीकृष्णाला प्रश्न असा होता की केशवा, जर मृत्यू सगळ्यांना येणार असेल तर हे भजन कीर्तन पूजा अर्चा हा सत्संग कशाला? जो मनुष्य मौज मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे आणि जो सत्संग करतोय त्यालाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, पार्था, मांजर जेव्हा उंदीराला पकडते तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारून टाकते आणि खाऊन टाकते, पण तीच मांजरं जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही, उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत, तोंडही तेच आहे, फक्त परिणाम वेगवेगळे आहेत. तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल तर दुसरा 84 फेऱ्यामध्ये अडकेल. विष काय आहे? भगवान श्रीकृष्ण यांनी खूप छान उत्तर दिले. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो. शत्रूच्या सान्निध्यात सुद्धा असे राहा की जशी एक जीभ 32 दातांमध्ये राहते, सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही. सुखाचे 17 पाऊले म्हणजे जाग येता पहिल्या प्रहारी हळुवार डोळे उघडावे, मग उत्तरेकडे पाहून देवास स्मरावे, अंतरातून उठता क्षणी देवाला नमावे, ध्यानस्थ होऊ भगवंताला आठवावे, देवाचरणी बसावे, काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे, घरातून निघता बाहेर आईवडिलांना नमावे, येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे, क्षणभर दाराबाहेर थांबून देवाला स्मरावे, समाधानाचे भाव आणून मगच मार्गस्थ व्हावे, चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी बाळगून चालावे, येणाऱ्या जाणाऱ्याकडे आनंदाने पाहावे, जगात खूप भांडणतंटे, आपण शांत राहावे, सतत तोंडात मद आणि मस्तकी बर्फ धरावे, जीवन हे मत्स्य आहे नेहमी लक्षात असावे, प्रत्येक क्षण हेच अंतिम जीवन हेच मनी ठसवावे, सत्याने वागून नेहमी जीवन आपले जगावे, आपले आयुष्य नेहमी आनंदात जगावे. आता प्रश्न केला अर्जुनाने की मी कोण? सकाळी 15 मिनिटे पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौज मज्जा, संचितातले पुण्य भसाभस संपत जाते, काही पापही हातून घडत असते, पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे, 1000 रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का? महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला, विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले, वऱ्हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले, सुरदासही आंधळे होते, मुक्तेश्वर मुके होते, कुर्मदास पांगळे होते, चोखोबारायांचा मृत्यू भिंत अंगावर पडल्याने झाला, तुकोबारायांचा सर्व संसार दानाधीन झाला, ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त द्यावे लागले, जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विसाचा प्याला घ्यावा लागला, पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले, महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात राहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले, श्रीरामप्रभूंना वनवास भोगावा लागला, प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्मयंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला, विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली, पैशांची टांकसाळ घरात असताना या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य दुःख भोगावे लागले. इतकी कर्माची गती गहन असते तर आपल्या तिजभर पुण्याच्या डोंगारा पीठणे हास्यास्पद नाही का? मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाटेला दुःख का? असे रडगाणे गाणाऱ्या अन्य जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमूटपणे प्रेमाने उपासना करीत राहावे व परमेश्वराच्या अचूक न्यायदानांवर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही, म्हणून पुण्याची गणना करून स्वतःचा टेंबा मिरवू नका. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. श्री स्वामी समर्थ.